चिंच जाधव श्रीराम विद्यालय धोत्री इयत्ता 9मध्ये शिकत असून माझा ज्ञानविलास स्पर्धेकरिता आजचा विषय आहे आपत्कालीन परिस्थितीवर मार्गदर्शन करणारे शरदचंद्र पवार साहेब. हिरवा शालू सफेद गजरा साहेब आपणा स्त्रीवार मुजरा. कृषीप्रधान धर्मनिरपेक्ष आणि संस्कृती परंपरा जपणाऱ्या भारत देशाच्या राजकारणातले एक सोनेरी म्हणजे शरदचंद्र पवार साहेब. राज्याचं हित केंद्रातही दबदबा निर्माण करणारा नेता म्हणून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पवार साहेबांचे नाव आपल्याला आवर्जून घ्यावे लागेल. यशवंतरावांनी आधुनिक महाराष्ट्राची पायभरणी केली आणि पवार साहेबांनी लोकसेवेचा, समाज उद्धाराचा आणि गोरगरिबांना शिक्षण देण्याचा कर्मवीरांचा वारसा समृद्ध केला. अस्सल मराठमोळ्या मातीतला, शेतकरी कुटुंबातला आणि मनाने अत्यंत सर्वोदय दूरदृष्टीचा आणि सकारात्मक विकासाची स्वप्न सतत आणणारा एक अजातशत्रू नेता म्हणजे शरदचंद्र पवार साहेब. धरती कांपती तो उसे भूकंप कहते हैं, हवा दौड़ने लगती है तो उसे तूफान कहते हैं और अन्याय के खिलाफ लड़ने वाले को शरदचंद्र जी पवार साहेब कहते हैं. जिस पे है जान कुर्बान नहीं हो सकता वो किससे गद्दार, वो तो है दिन दलितों का आधार, असंच त्यांच्या बाबतीत आपल्याला म्हणावं लागेल. विद्यार्थी दशेत असताना पवार साहेबांनी आपल्या वर्गमित्रांना एकत्रित करून गोवा मुक्ती संग्रामात पहिला मोर्चा काढला. हा पहिला मोर्चाच त्यांच्या राजकारणातील पहिले पाऊल ठरले. आज वयाच्या 75 वर्षांनंतर सुद्धा हीच पावले अखंड देशसेवेसाठी कार्यरत आहेत. ना यशापयशाची चिंता आहे, ना संकटांची, ना प्रकृतीची. त्यांना माहीत आहे ती फक्त लोकसेवा आणि देशसेवा. म्हणतात ना, नको आम्हा सन्मान, नको आम्हा जीवनदान, एकच मनोकामना, व्हावा भारत देश महान, व्हावा भारत देश महान. यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांनी युवा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि बारामतीच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. आता 1967च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी प्रथमतः विधानसभेमध्ये प्रवेश केला. मराठवाडा विद्यापीठाच्या उभारणीचा संवेदनशील मुद्दा, मुंबईतील बॉम्बस्फोटची हादरून टाकणारी घटना किंवा लातूरच्या महाभयंकर भूकंपाची घटना, अशा प्रत्येक वेळेस नियतीने शरद पवारांच्या देशसेवेची परीक्षा पाहण्याचं ठरवलं. परंतु पवार साहेबांनी अशा अनेक कठीण परिस्थितीवर मात करून महाराष्ट्राला अनेकदा वाईट प्रसंगामधून बाहेर काढले. आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी महिलांना मूलभूत हक्क मिळावेत म्हणून महिला धोरण लागू करून त्यांना सक्षम केले. दिल्लीमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या महिलांना संरक्षण देण्यासाठी एकटी मुलगी म्हणजे संधी नाही तर ती जबाबदारी आहे हे सगळ्यांना पटवून दिले आणि महिलांना सैन्य दलात प्रवेश देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी खाते मागून घेतले. कृषी क्षेत्रात केलेल्या त्यांनी मूलगामी कामामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. या भूमिपुत्राच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अन्नधान्याचे सर्व उच्चांक विक्रम मोडीत काढले आणि देश अन्नधान्याचा निर्यातदार झाला. संकटे, आव्हाने, यश अपयश काहीही असो, शरदराव कधीही विचलित झाले नाहीत. संयम, सहनशीलता आणि विकासपूर्ण वृत्तीने त्यांनी प्रत्येक गोष्टींवर मात केली. किती घाव घाला, चिरे द्या, मुखी धरणी बोलत नाही, 7 मजली उभारा महाल, भार झाला कधी म्हणत नाही, असंच त्यांच्या बाबतीत आपल्याला म्हणावं लागेल. काही माणसं वादळ झेलतात आणि पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे शरदचंद्र पवार साहेब. अंधेरे के बाद उजाले की आस है, रुकना न कभी, झुकना न कभी, यही कह रहा विश्वास है, असंच त्यांनी सांगितलेलं आहे. पवार साहेबांच्या कार्यकाळामध्ये माजी सैनिकांना निवृत्त वेतनात वाढ, पोलिसांची हाफ पॅन्ट जाऊन फुल पॅन्ट करण्याचा निर्णय, फळबाग विकास योजना, सहकारशास्त्राचा महाराष्ट्राला साधलेला विकास, मुंबईतील दंगली, किल्लारी भूकंप, अशा अनेक संकटांनंतर हाताळली गेलेली परिस्थिती, महिला आरक्षण विषयातील भूमिका, महिला बचत गटांना बळ देण्याचे धोरण, वंचितांसाठीचे त्यांचे निर्णय, अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीची आपल्याला सांगता येते. पवार साहेबांनी अनेक संकटांना झेलले, कारण ते कधीही डगमगले नाहीत. कारण तो तिथला सूर्य आहे तर साहेब आज इथला सूर्य आहेत. कारण तो तिथला सूर्य आहे तर साहेब आज इथला सूर्य आहेत. दोघे मिळून करार करतील, जग बदलण्याचा थरार करतील. तो त्या ताऱ्यांना प्रकाशमान करेल तर साहेब आज या साऱ्यांना प्रकाशमान करतील, तर साहेब आज या साऱ्यांना प्रकाशमान करतील. हा नेता भूमिपुत्र आहे, बळीराजाचा सेवक आहे, आपल्या विरोधकांचा दिलदार मित्र आहे. त्याच्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द आहे, म्हणूनच ते आजही तरुण आहेत आणि तरुणाईचे आयकॉन आहेत. साहेब, आपण फार दयाळू आहात. आपणा शतायुष्य लागावे हीच मनोकामना आहे. तुम्ही सहकारशास्त्राचा साधलेला विकास आणि वंचितांचा सर्वांगीण केलेला विकास याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. या साहेबांच्या जीवनातून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखे सुद्धा आहे. मातीतूनही गंध मिळेल, सुगंध जरा घेऊन पहा. अशक्य गोष्टही शक्य आहे, प्रयत्न थोडा करून पहा. मी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. शुभेच्छा तुम्हा वाढदिवसानिमित्त. प्रभूच्या कृपेने तुम्ही व्हा भाग्यवंत. घडो हातून नित्य सत्कर्म सेवा, अशी प्रार्थना हीच देवादिदेवा. धन्यवाद.